राम 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 कद्या मजेत ना नामचा नेहमीचा मी आपण की हसताय ना अगदी खदखदून असायला पाहिजे ना असल्याने काय होतं रे बाबा मन कसं प्रसन्न होतं बाबा आणि सगळे आजार कसे होतात होतात आयुष्य वाढतं बाबा म्हणून भरभरून असायला पाहिजे मंडळी खदखदून असायला पाहिजे समजलं मी काय बरं जीवा हो बरं बरेच दिवसाने काय गमती झाल्याच नाही बाबा आपल्या आज या पोटात काहीतरी ठसल्यामुळे जाऊया असं म्हणतो म्हणजे लोक आपली नावा काढतील काहीतरी बाबा असं म्हणतो हे गंमत सांगून काय बाबा तुला काय माहिती आहे काय माझ बाबा काय नाही माहिती पण नुसता बघते बाकी मला काम नंतर नाही काय जरा सांग काय ती बघतो एखादं ट्राय सांग बाबा कुठला तर कुठला होय होय मी काय म्हणतो बोल बाबा हे बघ हा पूर्वीच्या काळी ना नमन म्हणजे हे जसं आपलं नमन होतंय होय होय तसं नमन व्हायचं रे हा. म्हणजे आपल्या आजा पंजाच्या काळात बरोबर नमनला म्हणजे आजी आमचे जेव्हाची सांगतात हो ही अशी गंमत झाली हा तर काय झालं माहिती काय आहे रे असं नमन चालू होतं हा आता नमन म्हणजे वगनाट्य होय होय हे असं आपलं चालू आहे चालू आहे तसं बाबा. तसं वगनाट्य चालू हा आणि सेनापती असा जंगलात जातो जंगलात म्हणजे जंगल आला हा. की तिथं वाघ हा आला आलाच बाबा पण तिथं वाघ येणार आला ही खात्रीशीर असं पद्धत हा पण काय झालं माहिती आहे तेव्हाची नमन कशी व्हायची कुरियाडात व्हायची बरोबर म्हणजे आता कसं हे आपलं मरीत होतं तेव्हा आपली पाहुणा बिवणा असायची तरी व्हायची बाबा व्हायची हा तर काय झालं हा असा पब्लिक बसलेला बसलेला बाबा समोरून इकडं सेनापती हजर हा इकडं वाजायला लागला लागला आणि तेव्हाची माणसं शौचालयात कुठं जायची कुरियाडात कुरियाडात वाऱ्यावर म्हणतात बसलेला बरं हा त्या वाघास माहिती नाही काय नाही माहिती वाघास होती का काय खबर होती छे त्याचा कसा अंगात नुसता अंगण घेतला की तिकडनं तो दुर्ला वारवी द्यायचा म्हणजे आता जसा उंदीर येतो ना तसा मग वाघाची एंट्री आली हा वाघाची एंट्री आली तर मग काय काय वाघ पब्लिक मधून तिकडनं यायला सुरुवात आली कंद काय म्हणतो तिकडं वादा जोरात चालू झाल्यावर पब्लिक असा बसलेला हा पब्लिकाने वाट दिला आणि वाघाची यायला म्हणजे बाजूच बाजूच वाया बाबा वाघ नुसता हिवला पिवला हो असा अंगावर जाईल लोकांच्या ऍक्शन करून दाखवली तू. पण लोकांना काय वाटत वाघ भारी आहे भारी का? आणि वाघास काय वाटत लोक मला घाबरताय बरोबर पण ह्याला वाघाच माहिती नाही हा. हा कुरियाडातून बरबाटून आलेला आहे का काय नाही. मग आता पुढे गंमत बघ हा सांग ना तिथं बाबा आता एक नवीन आहे मुंबईतलं कोणतरी आलेला होता हा. त्याचा बारका पोरगा होता हा. का असा बाजून बसलेला बसलेला बरोबर हा वाघ आला त्याच्याजवळ एकदा हो केला पोरगा आपला बाजू सरला वाघ ना होय तर काय आणि वाघाला असा नाही का पंजा मारला हा अंगावर हा तर वाघ काय ना सेंट मारल्यावर का वाद आला असेल सगळीकडे बसला तर बारका पडतो त्याला काय समजतं त्याला काय मला वाटतं पप्पा सेंट मारला नाही असा झाला असेल अरे तो वाघ होता की चालला तर काय पप्पा पप्पा थांबा वाघांशी गेला वाघांशी गेला असं म्हटलं बरोबर वाघांतून मोठा वाघ खरा घरात का असं बाबा गंमत झाली बघ लय डेंजर बाबा गंमत अजून बोलावताना आली पहिल्यांदा सांगितलं पण अजून बोलली बुदल बाबा आता काय करूया काय करूया म्हणजे काय आपल्याला पारा कसा व्यवस्थित ठेवायचा बाबा तातडीने आतमध्ये गेलं पाहिजे की थांबूया इथं नाही नाही आपले राजे येतात आहे मग हे बाबा वरती दे आपला राजे शूरवीर हा महापराक्रमी वा अगदी उंदराला घाबरतात तसे राजे आमच्या नगरात येत आहेत.
तुला नाही बाबा तुझा. सत्यानाश. राजा ना रे बाबा. राजा ना तू? अरे राजा ना मग भिकाऱ्या काय काय बसले? राजा कसा पाहिजे. अरे कसं रुबाब 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 छाती नसली तरी ताणायची अजून कुठली तरी चालेल अजून अजून सावकार भारताय जो राजा होतोय अरे राजा आहे बाबा. काय कशाला आला चल अंगावर शिपाई शिपाई काय बॉय. कोणाचा बॉय या नाही ना राज्यात वर्तमान काय आहे नवीन वार्ता सूचना जगा पटका फक्त सांगा या तलवारीच्या पातेल जॅक कुरडे गेले शिपाई काय हो. आपली ओळख सांगावी. ओळख ओळख सांगतो. मी या नगराचा चायनीज हिरो हवा तर ठेवा नाही तर उचलून ठेवा मी जीवा हो, उभरा वाशी वाशी. वाघांनी हा. नाही तर घाली तू काशी काशी. अरे शिवा शिवा काय हो. आज मला ना हा. अरे केकड्या खायचं मन होत आहे काय उरल्या तुझ्या कधीच तर सुट्टी द्या आम्ही रिकामी आहोत होय. कधीच जा चांदोरातल्या दगडी उकडली तिथं भेटतील हा, भेटतील तिथं. त्या शिजवून घे हा. आणि खाऊन टाक आता म्हणतोय हा बताव नको कुठल्या राजा वाटतात होय मग तुझ्या पिशवी किंवा काय कोणता बिंदा काय आहे काय काय रे बाबा. अरे हाय हा. कुर्ल्या पकडायला ठेवणार कशा अरे किचात किचात खिशात अरे खिशात ठेवल्यास ना तर साधारण कुर्लीन असा आलंच दिला ना काय शिल्लक राहायचा नाही अजून पुढं व्हायचं आहे तुझा अरे शिवा शिवा हा? अरे बारीक नजर ठेवा यांच्यावर बारीक म्हणजे सूक्ष्म अतिशय हो या युगात हा. कोणावरही विश्वास ठेवू नका काय ठेवत. कारण डोळे हा. स्वतःवर विश्वास ठेवतात बरोबर आणि कान मात्र दुसऱ्यावर होय काय. अरे वाईट वेळ आली की हा. आता तरी काठी देखील चापातही करू लागते काय म्हणतो सा. असं म्हणतात आम्हाला माहितीच ना. माहितीच नव्हतं काय नाही आता ती काठी सांभाळ किंवा सारखी म्हणतो. नाही, लकवतो काय आता राजा असतो हे बाई ही मोबाईल बाई चॅकपॉप आणि करते आहे बघ. जन्माला आलेले ते बघ कसं लावून देतोय. आपल्याने बघ इथं स्टँड लावला नाही. अरे यांचा तिथं उपद्रव वाढलाय या मोबाईल वाल्यांचा काय समजला हा शिपाई काय हो. आपण त्याला राज्यात फेरफटका मारायला जाऊया ठीक आहे जाऊ हा. चला चला. किती मस्त मजा येईल ना तिथे. हा गेला कुठे कळत नाही. याला यायला पाहिजे होतं म्हणजे आम्ही दोघं मिळून तिथे गेलो असतो. किती मस्त थंडी वाजते ना इथे. अंगावरून त्याला माझ्या शहारे येतात. गेला कुठे. अरे ही कोण काय माहिती बाबा कोणती. अरे बाई आहे की बापी आहे ते आधी बघूया बघायला जावं नाही तर नको नंतर जावायचं. नको दगावायचं. कोण आले? थांब थांब मी पुढे जातो. हा, बस 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 तू मागे नको बघू म्हणजे येणार नाही माझ. हा, हा.
बोल शिवा. अरे हा तो नाही. कोण आहे? खरोखर किती आहे? काय म्हणजे काय? म्हणजे आधी ओळख परेड करून घे. करायची बाबा पहिली कर. या इकडे. घे बाबा करू. माझ्या मागे टेकू दे. देतो मी घे बोलावून. घे. गो अगो गो अगो नाव कसे तुझे? कधी केव्हा कशी कशा करता इथं आलेले आहे? चक मारायला विचारलाय. अँसर अँसर. नाव सांग. अरे हा तुमच्या तक्रारी करणे आहे. जरा इथे त्या टेकडीवरती फिरायला जाते. एवढ्या रात्री रात्री काय गो बापचा बॅटरी दाखवला नाही. गाणं किती आहे बघ. वाजलं किती बरं रात्रीचं. आणि टेकडीवर जातोय. कोण आहे बरोबर? मामाच घेऊन चल. आम्ही आहो ना. होय आम्ही कशा बरोबर मग आवाज काय आहे? बरं मला विचारला तुमचं नाव कसं? माझं नाव विचारते. काय जीवा म्हणते? उमदा काय म्हणा ना मी? अगं नाव माझ्या गावात मगाशी समजला. त्याचं नाव कुंदा आहे ते. कुठं आहे? इकडची फेमस कुंदा आहे ती. म्हणजे काय? आता घेत नाही तर मला मारील तो. ऐक म्हणजे नाव तुझा कुंडा. कुंडा म्हणजे काय? असं म्हणजे वाटतं. महिलांनी आव्हान आता घातलं. घेत आहे कुंडा. हा कुंडा पात्राचा कुंडा. तिथं हा कुंडा. काय मोठा कुंडा कुंडा. कुंडा. माझं नाव शिवा. नाही नाही बरं झालं सांगितलं. माझं नाव शिवा. काय म्हणतोय मी? जीवा. माझं शिवा तो जीवा. हा असं मी शिवा एवढाच सांगू शकतो मी. काय हे बघ त्या टेकडीवर मागे काय झालं माहिती आहे ना? काय झालं होतं? काय म्हणजे काय विचारतोस तू? सांग, सांग. तोंड वर करून काय विचारतो परत परत? सांग. तोंड वर करून विचारतात काय झालं म्हणून. खाली करून हा, बरोबर. आता सांग. आता सांगतो ऐक. अगो काय झालं म्हणून काय सांगू तू? अगो त्या जीवाच्या बापानं अगो एक पूर नाही झालं एक पोरगी समजून अगो असा कचकाला आवडला की नाही? अगो गेला की नाही तू त्या घरी? मग अय बापरे काय सकाळी उठून बघतो ना काय काय ती बाई नसून अगो बुजगावना होता. अगो दरी एवढी खोल आहे त्या दिसलेलीच नाही. मग काय काय म्हणतेस? तरी पण विचारलं जाऊ का? त्या दरीत उद्या जाऊन तू पसारलं तर उचलणार कोण गो? आम्ही रिकामी आहो. हा हा कोणता उचला आम्ही रिकामी हल्ली काय घडता माहितीये तुला? माहिती आहे ना? मुलींवरती अत्याचार होताय. तिकडे उद्या तू पळवून घेणार कोणी? होय. ते रिक्षा घेऊन का गाणं येणार आहे तुझे? झोपाय गेला गाण्या घडची येणार आहे काय? ओंकार ठीक आहे. काय ते जा चाल होय तू चालायला जास्त पोरी नको आम्हाला. मांडवी आणि रात्री भाट्यात फिरत आई बाबूच बिचारे काय करतील? काय करते? सुटतील कुठं? हे मोबाईल मध्ये ना परिणाम आहेत बाबा सगळे. हे झटपट मेसेज येतात. मग फुरू होतात. अत्याचार बाबा कुठेतरी थांबले पाहिजे. थांबले पाहिजे. थांबले पाहिजे. महाराजांना सांगूया बाबा ही गोष्ट. ही शोकांतिका सांगितली होय पाहिजे. बाबा पहिलं जाऊया आधी. चल चल. पल्सर 125 घेऊन अरे बरं फिरतोय. इकडे काय करतोय तो? तिकडे घरी टाकणार होती माशी पकडा. इकडे अजून काही एकही कामाने लागलेले नाही.
एक खवळा लागला होता पण खवळा म्हणतो खाईत नाही ऐकून दिला. महाराज मला बोलवण्याचे कारण कोणते? अरे सावकाश बोल. मी काय बहिरा नाहीये. तो सावकाश बोलतोय तू वळू कसा बोल खाली ठेव. अरे रोज सकाळी हा तिला गावडीले कानात टाकतो. आम्ही कोणाचं टाकता बघायला लागतं. आमच्याकडे मोरीचा नाही काय आहे? आहे ना चालेल मी वक्तो घामेल बघ जाऊ दे कानात त्याचा आरपार इकडनं बाहेर येतो मग अरे जाऊ साजरा करतोस. कोणाला काढू तर त्याच्यावर तू अरे बायको जरा काय बाजू करतोस. तू पाठी पाठी खायला लागतो पुढे ये मग ओ महाराज माझं लग्न काही झालं काय खायला त्यासाठी नारळ द्यावा लागेल. काय नारळ शिपाई काय हो हा जाबूक जुबूक हा जाबूक जुबूक. ओ महाराज काय जमायचं नाही ते माझ्यासोबत जमायचंच नाही. गिलाव महाराज ठीक आहे काय बोलायचं नारळ इथं द्यावं बघावं लागेल बाबा पहिला कारण इथं कापा फणस आहे. होय इथं माणसं झपाट्या आणि मग नको नको ते प्रकार होता अंगात येत समजले हो? अरे नो नो नेवर म्हणजे डिक्शनरीत ते शब्द पाठांतर केलं इम्पॉसिबल. असं आहे काय वाय नॉट. माझ्या वाहिन्याच्या जायचं कोणाच्या वाहिन्याच्या जायचं आई ना वाहिन्यात काय जमा झाला तिरफला चेचायची असते माशाचं कालवान केलं वाहिन्यात काय अरे पण फॉर्मॅलिटी वरून ठीक आहे. असं म्हणतो म्हणून वाहिन्यात जायचं हा ठीक आहे ओ वाहिन्यात महाराज ते जाऊ दे. तुम्हाला एक प्रश्न विचारू का सांगा. अरे तुझा ऊस काय निघलाय काय रे? काय विचारतो सांग सांग बाबा महाराज तुम्हाला एक विचारू काय? विचारा. नाही नाही बोलू का? बोला महाराज. 3 ताल हा सप्त पाताल मी इथं भ्रमण करायला आलो महाराज. मस्त आनंद लुटायला आलो. चांगला चांगला का त्या बापाच्या नावावर आहे? अरे माझ्याच बापाच्या नावावर आहे. चल निघ नाही टाकीन तो बरोबर फोड. महाराज अहो तो आता आता झालेला आहे त्याची अर्धी वाक्य राहिलेली आहे कसा हाकलवला होता विज्ञान बंद करून जायच लागत त्याचं बरोबर आहे. मग काय त्याचं काय चुकत नाही. काय तू तुझी बाजू घेतला ना हो महाराज अहो आपल्याला नगरात जायला लागेल. हा. जनतेच्या समस्या सोडवाव्या सोडवाव्या लागतील महाराज. बरं झालं तुम्ही आठवण करून देत राहा महाराज नगरात पाणी नाही आहे बरोबर ना डोंगर निर्माण करायचे आहे नाही नाही नदी निर्माण करायची आहे महाराज. शिपाई काय हो नदी मंजूर. काय म्हणतो हो आणि पाऊस पण पडत नाही बघा. त्याला डोंगर निर्माण करायचे आहे. शिपाई काय डोंगर दिले मंजूर. ह्यात मुलांची लग्न पण जमत नाही आहे. होय होय त्याला बायकोची व्यवस्था बघा एखादी. ती पहिली करायची हवी आहे. शिपाई काय शिपाई हा बायको दिली मंजूर. अरे काय मंदिर मंदिर बापाची पेंड आहे होय मंदिर 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 मंजूर तोंडाची रित्या बोलताय. हे काय म्हणतो एक फरमाईश आली आहे. हा कोणती? तुम्ही ऍक्शन मारायचं ऍक्शन मारायची आहे मला जमेल. हो हो जमेल तेवढं करून टाका. दाखवायचं पोझिशन सांग फरमाईश युवा 3 तास सप्तपादात भ्रमण करून मी इथं आलो. मला नकावडा कोण तुकडा देत हे मीच करायचंय. होय होय तिथं असतो तर मी केलं असतं. पण ही तुझी वाटते बोल कर 3 ताल ऍक्शन बरोबर दिसेल. ऍक्शन कशी Action, पाहिजे action. मग माणसं हसली पाहिजे हा अरे 3 ताल 7 पाचला नेसून इथं नमन करा आलो. पण नकावडा तुकडा द्याल काय?
आलो पहिला वाक्य मार 3 तार 7 पातला दिसून मी तर नमान करा आलोय मला नकावडा तुकडा द्या काय 5 दिवसाचा उपाय आदाशीचा तू केलेला हा राजा यांना काय बोलणार देवाच नाव बाबा आणि बोलणार का नाही घे पुढे महाराज घ्या पुढे काय म्हणताय सारे जण नगरात जाऊया आणि गोरगरिबांच्या समस्या वाड्या तरी समजावून घेऊ बाबा सोडवूया समस्या महाराज गरिबांचे प्रश्न सोडवूया त्यांची कर्ज माफ करूया रेशन मोफत देऊ टाकू अरे हाय काय नाही काय जाऊन देतो काय बघू काय होईल तर होय चला रे जाऊ काय घेऊन आणो काय म्हणतो मग दोघांना अरे माझ्या रे मत काय तुमची मस्ती जिरवायला लागणार आहे काय म्हणतो काय खर्च मिळतंय मग काय पण बडबडतंय काय नाही काय म्हणतो हा म्हणतो काय मला नाही माहिती काय नाही तुम्ही दोघे जण हा भेटा नंतर आणि काय दोन ठीक आहे चला जाऊया कसा वसा इथे आलोय मी महाराज सोडतील तेव्हा सोडून रागवलीच माझ्यावरती एवढा राग बरा नाही या तुला माझी आता आठवण येते पण काय करणार सारखं तुझी आठवण येते ना मला काय सांगू तुला बसताना खाताना पिताना सगळी तुझीच आठवण येते बघ आणि काय रात्रभर तो मोबाईल त्याच्यात चॅटिंग केलेली दिवसभर आठवत राहते हो का हो बरं आलेच ना आता तर बसूया इथे बसूया मला नाही बोलत तुझ्याशी एवढा मस्कर व्हायची गरज नाही मला बरं मी काय म्हणते काय म्हणते तुम्हाला लग्नात काय काय घेणार काय पाहिजे ते बोल भाषेचे बोलू एक सोन्याचा हार गळ्याचं मंगळसूत्र पायाचं कानातले सगळं बाई सोन्याचं ती फक्त मजा येईल ना मग का मला खान जरी ठेवला ना तरी दागिने यायचे नाही सोन्याचा एवढा भाव वाढलाय ना लोक सुद्धा सिमेंटच्या दात बसवतात अगं काय नाही ग बोलून जायचा विचार करतोय आपण होय अगं सुरुवातीला लोक विरोध करतात एकदा का पालना हल्ला ना पाठचा तर मोठ्या घेऊन जातात जाऊ दे आता लय बोलत म्हणजे आतापासून वाटतं खेळणं हलवणार काय चाललंय तुमचं काय नाही काय नाही काय काय म्हणतो काय काय चिकट बोलून दे तुझा ऊस निघला रे ऊसाच्या काठाला काय म्हणतोस रे तुझा ऊस निघला नाही रे मग झोपलाय नाही काय येत नाही जागा आहे, जागा आहे. ठीक आहे अरे हे बघ तुझं आता आम्ही भांडा फोडायची वेळ आलेली आहे तेव्हा आम्हा दोघांनी निघायचं देण्या बिण्याचा बघ बाबा बोल बोल हा पटकन बोल
अरे काय? मला सांगू नका तुम्हाला काय पाहिजे ते बोला रे. होय ना काय पाहिजे ते बोला. चालेल आम्हाला हे असं भेटत नाही या साईडला. ते बघा आम्ही बघू पैशाचे बोला नाही ते. ठीक आहे ठीक आहे अरे ठीक आहे पण काय म्हणते हो तिथून रे हा अरे त्या घरी सांगू नका ना हा? त्याची ती नोकरी जाईल ना हा, माझी नोकरी झाली महाराजांच्याकडे कामाला आहे मी. होय. होय, प्रधानजी उर्फ प्रधानजी. उर्फ पण प्रधानजी खूप प्रधानजी. त्या वेळेला येता बोलून दे जाऊ दे पण मी काय म्हणतो हा. अरे हा हसताय का रे मगात पासून नाही टॉम दाखवताय बहुते काय तशी विश्वसुंदरी विश्वासुंदर म्हणजे मगाशी 1000 रुपये लागलेले आहेत ना 5 वर्ष 5000 रुपये घेऊन गेले त्या पार्टीला जायचं आहे सापो झाल्यावर काय नाही फिक्स हो. राजाच्या इथं डबा सांगायला लागला ए तुला मी एक सांगतोय तर ऐक ऐक. जर परत काय तू इथं जर दिसलीस तर याद राख गाठ त्या राजाशी हाय म्हणलीस काय मी मारलेली हा दोरीन गाठ म्हणतोय मी तरी पण काय कुछ करतस तू हा अगं आई बाबू कसा शिकवतात तू कशाला भाऊ शिकवतात कशा सांगता बघ कोणतरी असतं इथं चालतात कशा पाठवतात कशा मग हे धंदे कराय त्या टेकडीवर फिरायला फिरायला जायला जायला? रात्री त्यामध्ये फिरायला जायला बॅटरी कोणतं बाबू फिरायला काय काय जायला करत अगं उद्या काय तिकडे जर मांडवी झाला झालं त्या समुद्रात चुकून जर तुम्ही उडी टाकला लागलं आणि माशाने खाल्ला खाल्ला नाही तर आम्ही काय करणार मग काय म्हणतात काय तू सांगायचं हसू नकोस फक्त मला बोलतो सारखी काय ते बोल रे तू सारखी मला तो काय बोलून आमच्याला तू बोलणारच नाही तो डोंबाला. हा. काय? जरा वाजव कमी तू बोल मला काय बोलायला ठेवलं होत नाही मला. ठेवलंच नाही तुला हात टाकू आम्ही मी तुझा डोळा चल, डोळा मुरटो. काय म्हणतेस तू तरी पण तोंड मुरटतेस हा तुला काय सांगितलं ऐकतेस ना काय सांगतो परत त्या मांडवीत जर दिसलंस काय करतात माहितीये काय रे ते मानवी जशा खालीवर पायरी हा, आहे बरोबर अशी बसतात आणि वर्ण कोण बघितलं तुकडी काढतात अशी अशी बघतात हा. आम्हाला माहिती ना आम्ही काय कालचा केली नाही. होय? अरे तुमच्यासारखे चित्र असे लय असून दे, असून जाऊन दे. दे सांगितलं. आता बघता आम्ही दोन आहे मांडवीचा चला, चला, चला. काय चाल नाही शिवायचं काय कुसकुसतो तरी पण काय खासत जातो मग तू म्हणजे हे हवंय वाटतं हा जा तू जा तुला तेवढा दिलेला आहे जा. नाही तरी डांबीच पोरं आताची बाबा काय हल्ली करतात बाबा कोणाच का बाबा काय बाबा हे महाराजांच्या कानावर घातलं अरे पाहिजे महाराज बाबा ऐकतच नाही आपला चल बाबा सांगूया लवकर जरा. बाई हा? राज्यात जनता तक्रारीवर तक्रारी घेऊन येते. कुठल्या परातीवर काय? तक्रार तक्रार? मी ऐकलं परात रात्रीवर तुम्ही काय झोपा करताय आम्ही झोपा तुला कोणी सांगितलं आम्ही झोपा काढतो म्हणून थेट राजाकडे येते. काय म्हणतो थेट जाते तुझ्या भारी आहे तुम्ही काम करताय हा? की हजाम करताय नाही नाही काढतो कोणाची असून दे नको तू बाबा सांगू नको ना झाला काढतो आमची दररोज अरे जोपर्यंत काय म्हणतोस माझ्या हात दम आहे कशात म्हणतोय पण इथं दाखव असा दाखव ना तोपर्यंत माझं कोणीच वागण्या करू शकत नाही. काय काय वाकडं करायचं आहे ते असं. Shut up! हा? लागताय काय डॉक्टर मला कडे तरी बसतोस डॉक्टर म्हणतो की डॉक्टर म्हणतो गरम. काय अरे तुला दोघांना माझं मत काय म्हणतो काढू हा काय म्हणतो तू काय म्हणतो माणसाला म्हणतो आम्हाला चढ त्याच्यावर त्याच्यावर चढ चढ त्याच्यावर हे इकडं हे इकडं तू कोणाला माल म्हणतो काय रे पगार किती देतो? किती देतो रे? 200 रुपये हा? आणि आम्हाला म्हणतो काय माझा झालं? इथं फुकटची नोकरी करता हा? हा? काय रे अरे तेल किती रुपये झालं किती झालं सांग 300 रुपये तेल पिशवी झाली पैसे मग? कांदे कसे झाले 50 रुपये किलो 50 किलो झाले बटाटे कसे झाले कसे झाले 30 रुपये किलो मग? झाले. दिले काय पगार किती देतो?
किती? 200 रुपये. बस. परवडतंय आम्हाला. काय परवडतं का आम्हाला? दोन सेंट कधी फुल. चल. बरे. आम्हाला सांगतो आणि तर. मला जरा म्हणतो, महाग. अरे एवढ्या स्वस्तात नोकरी करताव तरी आम्हाला महाग आला. महाग आला. अरे अरे ऐकते काय इज्जत आहे? अरे आमच्यापेक्षा आम्ही दाढी चकाची करून आलेले आहोत. तुम्ही गेला वाढले नाही काय? नाही. Get out! अरे राजा मी बघ, आम्ही नाही म्हणत आम्ही हा. आणि मला बोलताव बघ मला बोलू. कुठे ये तू? नाही नाही. चपली पाहाय बघा म्हणतो ह्यानं घे. याला घे. त्याला ना माझा मराठी झालं गेलेलाच नाही. असू दे हे तू ह्यानं घे. ठीक आहे. हा. काय? अरे काय ह्या नजराचे अत्याचार होत आहेत ना त्याच्यावरती काहीतरी काय म्हणतात ते निर्णय क्षमता. क्षमता घ्या की तुला काय राग बी घेत नाही काय रे? अरे राग म्हणजे काय? अरे राग. अरे मेल्या त्याची धुराची मशीन फोडची. तो म्हणतोय नोंद घेऊन देऊ. अरे हा परवा काच फोडला त्याची. एक हा उडाला. मग त्याला काय करेल रे? हा विकत लागल. मग त्याला एकतर पगार पण तेवढा नाही देत आपण. तुला सांगितलं कुठे उचला या घे बरं. जसा टाकला तसा त्याचा उचलणी जर ठेवी आम्ही नाही रिका. तेव्हा तिकडे पोटाच्या बाहेर तिकडं काय रे? त्या राज का दिवसानी राज शिवासनावली देवा. आम्ही रिकामे नाही या समजलं? त्या राज का दिवसानी राज शिवासनावली देवा. टाकलं आम्ही टाकले होय. आम्हाला खाता टाकायची तसा टाकल्या तशा उचलणी घे. आम्ही रिकामे नाही. आम्ही राजे. अरे ठीक आहे. तशा टाकले आहेत. हा, हा. तशा टाकले आहेत. हा, समजलं पुढं. तशा उचलून. राजा राजा होते. काय रे डायरेक्ट समस्या ऐकून घ्या. त्याची आता काय समस्या ऐकायची अगोदर तर समस्या अरे डोळे इथं तिथं फुले. चला तुम्ही विचारा तुझ्या समस्या काय रे साडीवाल्या हा? हे दरबार मध्ये कसा काय आलेला तू? अरे तुम्हाला काय घाबरतो काय मी? हा? अरे हल्ली राजानं परदेला घाबरला पाहिजे पण झाला सगळा उलटा झालेला आहे. अरे प्रजा राजाला घाबरते पण आमचा जल्ला बरा आहे. काय बरं आहे गल्ला? एक आपली वडभर घ्यायची अंगात भिंदली कालपर्यंत गेली की च्या मायला कोण राजानी कोण प्रजा आपल्यात काय लेना देणार नाही. आमच्या राजाचा माझ्यावरती ती वाला तोच हे बघ राजा. राजा तुटून तुमून बसम नाही तू का बसम राजाच्या मांडी मामा तू बोलम अरे मला काय असं वाटतं बोल बोल आता काय तुला बोलायचं? काही सांगते. माझं नाव मुरा. मुरी जास्त मारतो. पहिल्यान मला सगळे रामू म्हणायचे पण परिस्थितीने महाराज मी लय गांधलेला आहे. कारण अहो कोरोनामध्ये माझी एकुलती एक बायको सोडून गेली. तेव्हापासून मी नुसता एक खंबा घेतो आणि मारत राहतो महाराज. अहो परिस्थितीने मी लय गांधलेला आहे. गांधलेला कुठं गांधला महाराज पण मी माझ्या तिसऱ्या पायावर उभा राहायचा ठरवलाय. मी
मी महाराज एक धंदा करायचा ठरविला आहे. कोणता रे बाबा धंदा? भगतगिरीचा धंदा. काय? होय महाराज, अहो या धंद्यात लय चेप पैसा आहे. मी धंदा करणार महाराज. कर बाबा. जे भक्त असतील माठ वाह. त्यांना दावी मी वाट. दक्षिणा रुपये 60 जिंदगी भरभराट भरभराट. वाह वाह. बोल बरं. महाराज, हा? अहो मला एक मुलगी आहे. तिचं नाव काय? तिचं नाव कुंदा आहे. कुंदा. कुंदा? कुंडा मांडा. हो बरोबर बोलला महाराज. हा? कुंदा मांडा खायला घालून मी तिला मोठं केलं. बाय माझी सकाळी पहिल्या गाडी कॉलेजला जाते सापूच्या तल्यावर. मग दिवसभर तिकडे नुसता अभ्यास की अभ्यास. बाय बिचारी शेवटच्या गाडी घरी येते. दिवसभर काय त्या एसट्या नाही नी काय नाही. मग काय झाली बसलेली असते? अभ्यास करते महाराज. अभ्यास करते. वाह. अभ्यासच करते ना. अहो रात्री घरी आल्यावर मी बायला म्हणतो, बाय जरासा माझ्यासाठी खिमाट तरी टाक. हा? तर बाय मला म्हणते, काय म्हणते? पप्पा अरे हे सोड. पप्पा हा? अहो मला लय अभ्यास आहे हो. तुम्हीच बनवा आणि तुम्हीच खावा. मग मी बिचारा घोडभर घेतो आणि झोपतो. पण बाय माझी रात्री मोबाईलवर अभ्यास करत असते. माझ्या मोबाईलवर. ही काय मुला? शिवा शिवा. काय हो? अरे याच्या मुलीला दरबार हजर करा. हा? महाराज तिच्या नोकरी धंद्याचं काहीतरी बघा हो. तुमच्या नगरामध्ये तुमच्या राजवाड्यामध्ये तिला काम द्यावं. तुमचा हलवायचा काय? तुमच्या मागे पंखा हलवायचा तरी काम द्या. अरे ठीक आहे मुला, ठीक आहे. तू घाबरू नकोस. या राज्यामध्ये तिला कामाला देऊ. घेऊया आणि तिच्या महाराज. पोटापर्यंत प्रश्न सुरू. हो, हो. शिपाई काय? जाता आहे ना. जातोच महाराज. अरे मुला, अरे मुला, अरे चुकीच्या मार्गाने मिळालेला पैसा हा एक दिवस मातीत जातो. त्यामुळे कष्ट करून जगत जा. महाराज, ही बघा कशी बशी आणली आहे तिला. अहो त्या टेकडीवर तिकडं पोटात पडली होती चक्कर येऊन. अरे या कुणी केलं? काय माहिती या मला? कुणी केलं? शिपाई, या कुणी केलं? हे आमचंच प्रधान काम असलं पाहिजे बाबा. आमचं तर नाही आहे. कारण मगाशी दोघे बोलताना आम्ही ऐकलं. ती टेकडीवरती जायचा. तिचा बापूस तिला बॅटरी दाखवणार होता. असं मगाशी त्यांचं बोलणं मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने ऐकलं. समजलं? काय महाराज? प्रधानजी आहेत कुठे? काय माहिती आम्हाला कुठे आहेत ते प्रधानजी? जा, प्रधानजीला घेऊन या. प्रधानजी हाजीर हो. हो महाराज, काय झालं हो बोमट्याला तुम्हाला? का बोंडायला झालं? हा पराक्रम फुलकेला दिसतो. कसला पराक्रम महाराज? तुमचे डोळे गेले. ए? तर कुंदा झोपली नाही माझी. हा? गेले. काय माहिती काय तुम्हाला विचारा. वेळ बी लागलाय की काय? काय? हो बावरलाय. हो बाबा जा. आता विचारा. आम्हास घे. याच्यावरून सत्य उघडून घ्या. कशावर? खरं काय झालं ते विचारून घ्या. त्याच्या भातावर देऊ. हा. असं म्हणताय सांगतो. महाराज, हे काम हे प्रधानजीचं हा. आहे. कारण हे टेकडीवरती होते. हे. त्याला नीट विचारा. प्रधानजी, बोला महाराज. अजूनही वेळ गेली नाहीये. खरं बोला, नाही तर भातावर चढू. महाराज पासावर कशाला? हो ते माझी जागा घेण्यासाठी असं काहीतरी सांगताय महाराज. महाराज, ही प्रधानजीची जागा आम्हाला आम्हास नको घे. आहे. नकोच आहे बाबा. आमचं हे शिपायाचं काम आहे, ते आम्ही नीट बजावतो. तेव्हा हे काम प्रधानजीचं तिथंच आहे. जरा खालसावरून विचारा आम्हाला. भातावरती द्या. प्रधानजी, हा. महाराज, अजूनही वेळ गेली नाही. हा. महाराज, बोला लवकर. सावकाश. हवंय आपल्याला. महाराज हे मी असं केलेलंच नाही. अहो मी कुंदा खरं प्रेम करेन महाराज, खरं प्रेम. असं करेन असं वाटतो का तुम्हाला? तुमच्या डाव्या हाताचा माणूस मी. तुमचं बोलणंही बरोबर आहे. हो? ए, शिवा शिवा. अरे सावकाश, मी याला मान सोडून. हा तर तुम्ही नाही केलात. त्यांचं फाटलंय माझं फाटलं. अरे बोला. महाराज, हे काम आमचं नाही हो. हे प्रधानजीचंच काम आहे. त्याला नीट विचारा.
दाबूक नको महाराज विचार रे बाबा विचार पटकन. दादाजी हा महाराज बोला लवकर. मी सांगितलं एकदा अजून काय बोलणार. होय, हे केलं कोणी? काय माहिती कुणी केलं ना आता. कुणी केलं. महाराज हा मी बोलू. अरे बोला. महाराज अहो ही माझी लेख आहे हा कुंदा, पण हिला जागा कसं करायचं ते मला माहिती आहे. होय. मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं, मी भगतगिरीचा धंदा सुरू करणार आहे. आता तुम्ही जादू बघा. करू? हा, दाखवा. इच्चिक बिच्चिक आमनाम सामनाम चिमणी गबाड फिर फोकलेल फोक आबू जिक तोंडात पहिली बघ. चमत्कार झाला, चमत्कार. अरे चमत्कार झाला. काय उठली एवढा चमत्कार नाही. अरे उठली. कशाला मोठे बोंबट्टा काय माहिती. झोपायला पण देत नाही मला. आणि संबंध कसला. त्याच्या दारूच्या वासाने उठते मी. काय? एवढे दारू पितात ते. त्यांची पण दारू बंद करा आधी. मला उठली काय? महाराज मी काय म्हणतो, काय म्हणतो? तिचा बापूच आहे मी. हा. मला विचारायचं सोडून तुम्ही निर्णय घेणार आहे. तुमच्या मायला तुमच्या तू वैष्णवकडे चौकाला बघ. ए कुंडे पुढे ये. तुमच्या ताकद आहे तिचं लग्न लावायची. काय ताकद? बोल. मला आपल्यात काय झेपायचं नाही. बाबा दारू पितात. जीवा. काय रे. आता कुंदाचं लग्न कोणासोबत लावायचं तुम्हीच सांगा. बघा आधी दोघांची परमिशन घ्या आणि लावून टाका. हा. दोघे कोण? प्रधानजी आणि होई कुंडा कोणती मुंडा विचारा त्यातनी. आपण असं? हा. हा. प्रधानजी, हा बोला महाराज. तुम्ही कुंदाशी लग्न करायला तयार आहात? छे, कुंदाशी लग्न मी नाही, तुम्हीच करा. काय काय बोललात? अरे राजाला सांगतो तू. काय बोललात? होय. महाराज, कुंदाशी मी लग्न करणार म्हणजे नाही म्हणजे नाही. अरे का नाही म्हणतो ताजा. पण त्याचं कारण दे आम्हाला. एवढी सुंदर गोरी कोमटी पोरगी तुझ्या समोर उभी असताना तुम्हीच बघा काय ते आता. बघ काय का पटकन. तू तयार आहेस? मी कधी बघतो जाय. पण त्या गुंडाशीच्या करणारच का डबल लग्न. तुझा. हा तू शिवाजी लग्न करायला तयार आहेस का? बरं एफजेड आहे माझ्याकडं. बघ एफजेड आहे. विचार पटकन. जीवा, हो तुम्ही एकदा प्रधानजीला विचारा काय लग्न करणार आहेत की नाही. हो महाराज, ते तुझं राहू दे. कोण तयार नाही ना, मीच करतो. ये समोर. हा? आता कसं? हा घेऊन या. हो हो आता लगेच ताबडतोब लगेच कसा तयार झाला. आगे राहा. प्रधानजीच्या हातामध्ये द्या. वा वा. एक गुंडा जवळ अशी. शुभमंगल. राम